छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलाय। 16 फेब्रुवारी पासून सलग 4 दिवसांच्या या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे आणि नरेंद्र पाटील यांचा मराठा भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिवोत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आले। यावेळी शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश आमरे, मंगेश आवळे, संतोष सूर्यराव, चंद्रशेखर पवार, रक्षा यादव, चौधरी, युवराज सूर्यवंशी, गणेश पवार, धनंजय समुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते। मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिवोत्सव मंडळ ठाणे आयोजित शिवजयंती निमित्त यंदा 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान हा शिवजन्मोत्सव सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आलाय। या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं यंदाचं 7वं वर्ष असून या सोहळ्यात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता महाराष्ट्राची खाद्य संस्कृती अर्थात चव महाराष्ट्राची, सायंकाळी 5 वाजता हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न होणार आहे। 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता चित्रकला स्पर्धा, 6 वाजता वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली। 18 फेब्रुवारी रोजी 5 वाजता शिवपोवाडा तर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येचं औचित्य साधून रात्री 10 वाजता शिवस्मारक येथे दीपोत्सव संपन्न होणार आहे। दरम्यान 19 फेब्रुवारी 4:30 वाजता तलावपाळी परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी 7:30 वाजता सामाजिक क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरांगे पाटील, नरेंद्र पाटील यांना मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचं रमेश आमरे यांनी सांगितलंय। सकल मराठा समाजातर्फे शिवजयंती उत्सव 2024 16 ते 19 महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती चव महाराष्ट्राची आज 16 ते 19 पर्यंत इथे आमचा कार्यक्रम आहे। तसंच 16 तारखेला हळदी कुंकू समारंभ आहे, 17ला चित्रकला स्पर्धा आहे आणि वक्तृत्व स्पर्धा आहे, 17ला 18ला पोवाडे व इतर कार्यक्रम आहेत। 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी म्हणून आम्ही सकाळी 7:30 वाजता ठाण्यातल्या जी आमची रॅली असते ती सुरुवात सकाळी 7:30ला होणार आहे आणि संध्याकाळी आम्ही मराठ्यांचे शिल्लेदार हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे। काय आव्हान कराल ठाणेकरांना मी एक सकल मराठा समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून हे आवाहन करतो, शिवजयंती निमित्त व सकल मराठा समाजातर्फे त्यांचा हात बळकट करावा आणि आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि शिवजयंतीला सर्वांनी येऊन तिथे आपली शिवजयंती उत्सव हा मोठी उत्साह साजरा करावा। सस्नेह जय शिवराय। सकल मराठा समाज ठाणे, मराठा क्रांती मोर्चा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने सार्वजनिक शिव उत्सव समिती ठाणे यांच्यातर्फे ह्या वर्षी 7वं वर्ष शिवजयंतीचे आमचं 7वं वर्ष आणि 7व्या वर्षामध्ये आम्ही ह्या वर्षी शिवजन्मोत्सवाचे भरघोस कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। ह्यामध्ये जी सुरुवात आहे कार्यक्रमाची ती 16 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे ते 19 फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रम आपल्याला अनुभवायला आणि पाहायला मिळतील। याच्यामध्ये पहिला सर्वात सुरू होईल 16 तारखेपासून चव महाराष्ट्राची मराठी खाद्य महोत्सव आम्ही ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातल्या विविध भागातील ज्या चवी आहेत त्या आम्ही ठाणेकरांसाठी सादर करत आहोत। त्याच्यामध्ये मग कोकणी असेल, खानदेशी असेल, पश्चिम महाराष्ट्रामधून असेल, उत्तर महाराष्ट्रामधून असेल, विविध ठिकाणच्या चवी आम्ही एकत्र आणल्यात आणि ते ठाण्याभरचे जे लोक आहेत ठाणेकरांना त्याचा आस्वाद घेता येईल। त्यानंतर 17 आणि 18 ह्या दिवशी आम्ही चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। 19 तारखेला सकाळी 7 वाजता शिवस्मारक येथून शिवजयंतीला सुरुवात होईल। त्यानंतर आमची एक ह्या शिवजयंतीची गेल्या काही वर्षांमध्ये ओळख बनलेली शिवरथ यात्रा ही सकाळी 7:30 वाजता तलावपाली येथून सुरू होऊन पूर्ण ठाणे शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात जाईल आणि त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत। त्यात आम्ही मराठा शिलेदार ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्याशी आधारित अशी एक नाटिका म्हणा किंवा एक कार्यक्रम म्हणा याचा आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही 3 व्यक्तींना मराठा भूषण हा पुरस्कार जाहीर करणार आहोत। कोणाकोणाला हा मराठा भूषण या वर्षीच्या मराठा भूषणाचे जे आम्ही मानकरी जे ठेवले आहेत किंवा ज्यांना आम्ही देणार आहोत त्याच्यामध्ये आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आहेत, श्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आहेत आणि श्री आमदार नरेंद्र पाटील यांचं नाव आम्ही जाहीर केलेलं आहे।
जरांगे पाटील यांची तब्येत खालावते, आता तोंडातनं रक्त येतं, राज्य सरकार कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाहीये आणि त्यावरनं तुम्ही मुख्यमंत्र्यांना भूषणासाठी आमंत्रण दिलं. बघा कसं आहे की आम्ही ही जी नावं आहेत ही आम्ही अगोदरच काढलेली असतात. म्हणजे आम्ही जेव्हा डिसेंबर मध्ये जेव्हा आमचं सुरू असतं, फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्येच आम्ही ही नावं काढली होती, म्हणजे 2 ते 3 तारखेला. आणि त्याच वेळी आमच्या समितीने ही नावांना अधोरेखित केलं होतं. आता जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये, जे आमच्या जरांगे पाटलांचा जो लढा आहे, त्याला आम्ही आमच्या हृदयापासून आम्ही त्यांच्या बरोबर आहेत. सरकार फसवते, पण सरकारमध्ये जेवढे फसवत आहेत त्या प्रत्येकाला आम्ही जाब विचारतोय आम्ही आमच्या पद्धतीने. आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आणि जरांगे पाटलांचं नाव 1 फेब्रुवारीला फ्रीज केलं होतं आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता ते तसं जाहीर करू शकत नाही, आम्ही ते रद्दही करू शकत नाही, कारण 1 तारखेलाच आम्ही त्यांना कळवत होतं. आपण मुख्यमंत्र्यांना मराठा भूषण पुरस्कार देणार आहात, उपमुख्यमंत्र्यांना देखील आमंत्रित केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरी मराठा आरक्षणाचं नेमकं काय झालं, जरांगे पाटील यांच्या मागण्यांचं काय झालं, याचं उत्तर तुम्ही तिकडे मागणार? हो, नक्की मागणार. गेले आम्ही जवळजवळ 17 ते 18 वर्ष आरक्षणासाठी लढतो आहोत आणि आम्ही लढणार आहोत. तुम्ही बघाल की ठाण्यामध्ये सर्वात जास्त आंदोलन झालेली आम्ही मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे त्यांच्या दरबारासमोरही आम्ही आंदोलन केलेलं आहे. असं नाही की आम्ही कुठे भेदभाव करतोय. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ह्या सकल मराठा समाजावर आमची भूमिका आहे आणि शेवटपर्यंत राहणार. आणि जे आम्हाला आरक्षण देणार आहेत त्यांच्या विरोधात आम्ही उभे राहणार. कार्यक्रमाला जर मुख्यमंत्री आले किंवा तुम्ही ज्या मंत्र्यांना नेत्यांना बोलवलेलं आहे त्यावेळेला सगळ्यांसमोर त्यांना उत्तर मागणार? 1 करोड 1% मागणार आणि ते उत्तर आम्ही त्यांच्याकडे पॉझिटिव्ह